आपण नेहमी प्रत्येकाला समभाव म्हणजे समानुभूतीने पाहिलं पाहिजे. आपण समजा एखाद्याबद्दलचा त्रास जर दुसऱ्यांच्या चपलात पाय घालून जसा विचार करून जर पाहिलात, तर हे चांगल्या व्यक्तिमत्त्वाचं लक्षण असतं. आज आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येकाशी व्यवहार करतो, प्रत्येकाशी संवाद साधतो. पण प्रत्येकाच्या आयुष्यात आलेले प्रसंग, प्रत्येकाच्या आयुष्यात त्याने काढलेली अवघड वाट हे कदाचित आपण काढलेली नसते किंवा त्याच्यामध्ये जे काही प्रसंग उभा टाकला होता तेव्हा आपल्यामध्ये आला नव्हता, त्यामुळे आपण ते जाणून घेत नाही, समजून घेत नाही. आपण कसं, तर एका प्रसंगातून शिकवून घेऊया. एक लहानसा मुलगा एका छोट्याशा दुकानात जातो, त्यामध्ये तो पाळीव प्राणी विकायला जातो आणि त्यामध्ये 3 एकत्र कुत्रे ठेवले गेले होते आणि एका कुत्र्याला बाजूला ठेवलं गेलं होतं आणि प्रत्येक कुत्र्याची किंमत, पाळीव कुत्र्यांची किंमत $50 होती आणि एका कुत्र्याला थोडं बाजूला ठेवलं गेलं होतं. त्याने दुकानदाराला विचारलं की या कुत्र्याला बाजूला का ठेवलं गेलेलं आहे. तर मग तो म्हटला की त्याला एक पाय नाहीयेत, तो त्याला विकायला आम्ही नाही ठेवलंय. तुम्ही या 3 पिल्लांकडे लक्ष द्या. 3 पिल्लांपैकी एक पिल्ला तुम्ही घेऊ शकता. त्यांनी म्हटलं त्यांच्यामध्ये काय दोष आहे आणि तुम्ही त्यांचं आता काय करणार. तर मग तो दुकानदार म्हटला की त्यांना आता कायमचं झोपवून दिलं जाईल. पण त्याच्यानंतर तो पूर्ण त्यांच्याशी व्यवस्थित सल्लामसलत करतो आणि नंतर त्याचा डिसिजन घेतो की मला तोच कुत्रा घ्यायचा आहे. तर मग त्यांची सहानुभूती बघून तो दुकानदार त्या मुलाला होकार देतो आणि मग म्हणतो की तुला जर इतके $50 खर्च करायचेच आहेत, तर मग चांगल्या कुत्र्यांवर कर ना, या अपंग कुत्र्यांवर कशाला करतो. तर मग तेव्हा तो त्याच्या डाव्या पायाची पॅन्ट वर करतो आणि त्या दुकानदाराला कळतं की हा सुद्धा अपंग आहे. आणि मग त्याला कळतं की हा तो अपंग कुत्राच का घेतोय. आपल्या आयुष्यात आपण नेहमी विविध माणसांशी आपली संवाद होतो, विविध माणसांशी आपली भेट होते आणि प्रत्येक माणूस काही ना काही आपल्याला शिकून जातो. हे देखील आज इतिहास साक्ष आहे. कारण कोणी ना कोणी आपल्या आयुष्यात सहजासहजी येत नाही, त्यामध्ये कारण असतं. आणि जो समानुभूतीने प्रश्न सोडवतो, आपण दुसऱ्यांच्या जागी आहोत तर आपण कसं हाताळलं असतं किंवा आपण त्या थ्रून कसे गेलो असतो, असा विचार करून जगा. प्रश्न नक्कीच सुटतात आणि अडचणी लवकर सुटतात आणि हे चांगल्या व्यक्तिमत्व